जर मी तुम्हाला सांगितलं की भारताला वर्ल्ड स्टेजवर गौरव मिळवून देणारी, विमेन्स बॉक्सिंगचा चेहरा बनलेली, 2 वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली बॉक्सर 2026 एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स मधून बाहेर पडली आहे, तर तुम्हाला विश्वास बसेल का? हो, ही गोष्ट आहे निखत झरीनची. आणि ही फक्त एक हार नाहीये, हे इंडियन बॉक्सिंग मधल्या एका नवीन चॅप्टरची सुरुवात असू शकते. निखत झरीन हे नाव गेल्या काही वर्षात इंडियन बॉक्सिंगचा पर्याय बनला होता. विमेन्स बॉक्सिंग म्हणलं की सगळ्यात पहिला जो चेहरा समोर येतो तो निखतचा. एग्रेशन, कॉन्फिडन्स, रिंग मधली समज आणि चॅम्पियन मेंटॅलिटी, तिच्या गेम मध्ये सगळंच आहे. म्हणूनच तिने फक्त मेडल्स नाही जिंकले, तिने इंडियन बॉक्सिंगचा स्टँडर्डच बदलून टाकलं. पण पटियाला मध्ये जे झालं त्याने सगळ्यांनाच शॉक दिला. एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स सिलेक्शन ट्रायल्स मध्ये विमेन्स 51 केजी सेमीफायनल मध्ये निखत समोर होती साक्षी चौधरी. मॅच टफ होती, प्रेशर खूप होते, स्टेक्स खूप हाय होते आणि त्याचाच रिझल्ट असा आला की निखत 1-4 स्प्लिट डिसिजनने हारली. आणि त्यासोबत 2026 मधल्या 2 मोठ्या मल्टी स्पोर्ट इव्हेंट्स मध्ये भारतासाठी खेळण्याचं तिचं स्वप्न तिथेच थांबलं. ही फक्त निखतची हार नव्हती, हा रिमाइंडर होता की रिंग मध्ये फक्त एकच गोष्ट महत्वाची असते, तो म्हणजे तुमचा करंट परफॉर्मन्स. आता साक्षी चौधरी बद्दल बोलायचं तर हा विजय काही योगायोग नव्हता. साक्षी आधीच एक इस्टॅब्लिश बॉक्सर आहे. गेल्या वर्षी आस्थानामध्ये वर्ल्ड बॉक्सिंग कप मध्ये गोल्ड जिंकून तिने इतिहास रचला होता. आणि या ट्रायल्स मध्ये 54 केजी वरून 51 केजी मध्ये येत तिने फक्त वेट कॅटेगरी बदलली नाही, तर कॉम्पिटिशनचा संपूर्ण इक्वेशनच बदलून टाकलं. समोर निखत झरीन सारखी चॅम्पियन होती, पण साक्षीने प्रेशरला अपॉर्च्युनिटी मध्ये बदलून मोठा विजय मिळवला. यातून एक गोष्ट क्लिअर होते की इंडियन विमेन्स बॉक्सिंग आता फक्त एका स्टारवर डिपेंडेंट नाहीये, तर इथे टॅलेंटचा पूल इतका स्ट्रॉंग झाला आहे की प्रत्येक कॅटेगरीमध्ये इंटेन्स कॉम्पिटिशन दिसत आहे. आणि हेच या स्पोर्टसाठी सगळ्यात पॉझिटिव्ह साईन आहे. आणि या पराभवानंतर एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात आला आहे की निखतचा गोल्डन एरा खरंच संपला आहे का? मला विचाराल तर माझं उत्तर एकदम स्पष्ट असेल की बिलकुल नाही. कारण एक पराभव कधी चॅम्पियनचा संपूर्ण प्रवास डिफाईन करू शकत नाही. 2022 मधला निखतचा वर्ल्ड चॅम्पियनशिप विजय इंडियन विमेन्स बॉक्सिंग साठी खूप मोठा मोमेंट होता. या यशाने भारतीय विमेन्स बॉक्सिंगची जगभरात एक वेगळी ओळख तयार केली. त्याच वर्षी 2022 कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल जिंकून तिने सगळ्यांना दाखवलं की वर्ल्ड टायटल काही योगायोग नव्हता. त्याच्यानंतर 2023 एशियन गेम्स मध्ये ब्रॉन्झ मेडल. आता मेडलचा रंग गोल्ड नसला तरी कन्सिस्टन्सी चॅम्पियन वाली होती. पण मेडल्स पेक्षा ही जास्त इम्पॉर्टंट होता तिचा इम्पॅक्ट. निखतने इंडियन बॉक्सिंगला विजिबिलिटी दिली. तिने अनेक मुलींना सांगितलं की बॉक्सिंग फक्त स्ट्रेंथचा गेम नाही, तो आत्मविश्वासाचा गेम आहे. तेलंगणा मधल्या एका छोट्या शहरातून येऊन वर्ल्ड चॅम्पियन बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास हा प्रत्येक ऍथलीटला आशा देणारा आहे. निखतने फक्त रिंग मध्येच विजय मिळवले नाही, तर रिंग बाहेर सुद्धा अनेक मुलींसाठी नवीन मार्ग तयार केले. आज भारतामध्ये जितक्या मुली बॉक्सिंग ग्लव्स घालतात त्यांच्या इन्स्पिरेशन मध्ये निखतचा मोठा हिस्सा आहे. पण मग असं काय झालं की निखत ट्रायल्स मध्ये बाहेर पडली? याचं उत्तर फक्त परफॉर्मन्स नाही, सिस्टम सुद्धा आहे. गेल्या काही काळापासून बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं सिलेक्शन प्रोसेस बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी मध्ये होतं. आधी असेसमेंट बेस्ड सिस्टममुळे अनेक बॉक्सर्स मध्ये नाराजी होती, कारण तो सिस्टम ट्रान्सपरंट नसल्याची तक्रार वारंवार समोर येत होती. कंप्लेंट वाढतच गेल्या आणि शेवटी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला मध्ये पडावं लागलं. त्याच्यानंतर पुन्हा ट्रायल बेस्ड सिलेक्शन सिस्टम लागू करण्यात आला, जिथे एकच रूल होता, रिंग मध्ये जिंका आणि टीम मध्ये जा. म्हणजे नो पॉलिटिक्स, नो कन्फ्युजन. आणि अनेक बॉक्सर्स या डिसिजनमुळे खुश होते. आणि या सिस्टमने क्लिअर मेसेज दिला की कोणालाही फ्री पास नाही, तुम्ही 2 टाइम वर्ल्ड चॅम्पियन असाल तरी सुद्धा. निखत त्याचा सगळ्यात मोठं उदाहरण ठरली. पण फक्त निखतच नाही, 2023 वर्ल्ड चॅम्पियन नीतू घंगस सुद्धा मीनाक्षी हुड्डाकडून हारली. मेन 70 केजी मध्ये हितेश गुलिया सुद्धा सुमित कुंदू समोर हारला. खरंच बघायला गेलं तर ही इंडियन बॉक्सिंग साठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. डोमेस्टिक लेवलवर कॉम्पिटिशन जितकं कठीण असेल तितकं इंटरनॅशनल स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी ॲथलीट्स अधिक तयार होतात आणि मेडल्सची शक्यता सुद्धा तेवढीच वाढते. पण निखत झरीनसाठी या रिझल्टचा अर्थ काय आहे? शॉर्ट टर्म मध्ये पाहिलं तर हा एक मोठा इमोशनल सेटबॅक आहे. एक असा धक्का जो कोणत्याही चॅम्पियनसाठी स्वीकारणे सोपा नसतो. आता तुम्हीच विचार करा, एक ॲथलीट जिने आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस या स्पोर्ट वरती व्हायला, वर्ल्ड टायटल जिंकले, देशाला गौरव मिळवून दिला
आणि अचानक सगळ्यात मोठ्या टुर्नामेंट्समध्ये खेळण्याची संधी हातातून निघून गेली. कोणत्याही ॲथलीटसाठी हा इमोशनल धक्का खूप मोठा असतो. पण खरे चॅम्पियन्स कोण हे त्यांच्या विक्ट्रीजने नाही, तर त्यांच्या सेटबॅक्स नंतर ते कशा पद्धतीने कमबॅक करतात यावरून कळतं. निखतचं करिअर बघा, इंजरीज, क्रिटिसिझम, सिलेक्शन इश्यू सगळं तिने पाहिलं आहे आणि प्रत्येक वेळा ती स्ट्रॉंगर कमबॅक करून आली आहे. म्हणून ही गोष्ट तिच्या करिअरचा एंड तर बिलकुल वाटत नाही. हा तर उलटा एक रिसेट वाटतोय. आणि कधी कधी एक हार तुम्हाला अशा गोष्टी शिकवून जाते ज्या अनेक विक्टरीज सुद्धा शिकवू शकत नाही. कदाचित हाच मोमेंट निखत जरीनसाठी एक नवीन सुरुवात ठरू शकते. आता तिला आपला गेम नव्या दृष्टिकोनातून बघावा लागेल. कदाचित वेट कॅटेगरीचा पुन्हा विचार करावा लागेल. स्ट्रॅटेजीमध्ये काही बदल करावे लागतील. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंटली अजून स्ट्रॉंग होऊन परत उभं राहावं लागेल. कारण टॅलेंट अजूनही तिच्याकडे आहे, एक्सपिरियन्स आहे, हंगर सुद्धा आहे. आणि या 3 गोष्टी एका चॅम्पियन कडे असल्या की कमबॅक खतरनाक होतो. इंडियन बॉक्सिंग फॅनसाठी सुद्धा हा मोमेंट खूप महत्वाचा आहे. आपण ॲथलीटचं कौतुक बहुतेक वेळा ते जिंकत असताना करतो, पण खरा सपोर्ट त्यांना तेव्हा हवा असतो जेव्हा ते कठीण फेज मधून जात असतात. निखत जरीनने भारताला अनेक अभिमानाचे क्षण दिले आहेत. तिने मेडल जिंकले, नॅशनल अँथम सोबत देशाला गौरव मिळवून दिला आणि इंडियन बॉक्सिंगला एक नवीन ओळख सुद्धा दिली. आज कदाचित तिला आपल्या सपोर्टची गरज आहे, कारण एका हारामुळे तिच्या वर्षानुवर्षाच्या कंट्रीब्युशनची किंमत कमी होत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, निखत पुन्हा एकदा जगाला दाखवून देईल का की चॅम्पियन म्हणजे नेमकं काय? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.